कृपया आपण सभामंडपामध्ये येऊन बसावं. सर्व पाहुणे मंडळी, मंडपात उभे असलेले सर्वांना विनंती, सगळ्यांनी प्रेमाने बसायचं आहे. चला.
धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्वी तयाचा हरी गवाटे देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी वाटे देवा तुका मने मज घडो त्यांची सेवा तुका दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी वाटे देवा विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदां मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने साधू संतांच्या पदस्पर्शाने पुरित झरली पावन झरली भूमी श्री क्षेत्र नायगाव
या पवित्र स्थानावरती आज या ठिकाणी कैलासवासी गंगा भागीरथी सत्यभामाबाई भास्करराव घुले या माता माऊलींचं प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध तर्पणाचा विधी आणि या प्रथम पुण्यस्मरणाच्या श्राद्ध विधीच्या तर्पणाच्या विधीच्या निमित्ताने आज या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्वसंत विश्ववंदे विश्वभूषण जगताचे जगद्गुरु वैराग्याचे महामेरू देहू निवासी श्री संत तुकाराम महाराज यांचा आहे. विठ्ठल कैलासवासी गंगा भागीरथी सत्यभामाबाई भास्करराव घुले या माता माऊलीला आपल्या सर्वांमधून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झाले. प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध तर्पणाचा विधी शास्त्राच्या नियमाला अनुसरण विधिवतरित्या यथोचितरित्या घुले परिवाराने या ठिकाणी संपन्न केलेला आहे. परंतु या माता माऊलीच्या पाठीमागे असणारा संपूर्ण शोकाकुल परिवार या ठिकाणी त्यांचे सुपुत्र श्री मधुकर भास्करराव घुले, त्याच पद्धतीने श्री सदाशिव भास्करराव घुले, त्याच पद्धतीने या ठिकाणी त्यांच्या सुनबाई सौ मंगला मधुकर घुले, सौ शकुंतला सदाशिव घुले, त्याच पद्धतीने श्रीमती सविता दिलीप घुले, त्यांचे नातू असतील, त्यांच्या नाती असतील, पुतणे असतील, पुतणी असतील, संपूर्ण या ठिकाणी असणारा घुले परिवार सर्व अत्यष्ट प्रथम पुण्यस्मरणाच्या श्राद्धविधीच्या तर्पणाच्या विधीच्या निमित्ताने घुले परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता आणि कैलासवासी गंगा भागीरथी सत्यभामाबाई भास्करराव घुले या माता माऊलीला आदरांजली श्रद्धांजली समर्पित करण्याकरता आपण या ठिकाणी उपस्थित झालात. प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध तर्पणाचा विधी शास्त्राच्या नियमाला अनुसरण विधिवतरित्या यथोचितरित्या ब्राह्मणांकरवी घुले परिवाराने या ठिकाणी संपन्न केलेला आहे. परंतु श्राद्धविधी करत असताना कर्मशास्त्र अत्यंत सूक्ष्म सांगितलेला आहे, अतिशय नाजूक सांगितलेला आहे. हा विधी करत असताना कधी याच्यामध्ये दोष घडेल, कधी याच्यामध्ये चूक घडेल, कधी याच्यामध्ये न्यूनता येईल हे सांगता येत नाही. मग हा विधी करत असताना याच्यामध्ये जर काही दोष घडला, काही चूक घडली, काही न्यूनता आली तर त्या दोषाच्या क्षालनार्थ, त्या दोषाच्या दुरुस्ती करता शास्त्रामध्ये एक मार्ग सांगितलेला आहे, एक उपाय सांगितलेला आहे की नामस्मरण कर, नामचिंतन करा. कारण नामस्मरण इतकं प्रभावी साधन आहे. या कर्मामध्ये असणारे जेवढे काही दोष आहेत त्या दोषांचं परिमार्जन करून या विधीला सर्वांगणी परिपूर्णता प्राप्त करून देण्याचं काम हे भगवंताचं नामचिंतन करतं. त्याकरता या ठिकाणी असणारी ही कीर्तनाची सेवा. आरंभियावडी आदरी आले नाम, आरंभियावडी आदरी आले नाम, विधी केली नाहीत ना तर ते पितर आपल्याला शाप देतात. शाप कटाते करते पितरा पुत्र झाला, त्यांचे करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला. त्या पितरांनी आपल्याला शाप देऊ नये, आशीर्वादच द्यावा. त्याकरता सनातन हिंदू धर्मशास्त्राच्या नियमाला अनुसरून त्या पितरांकरता हे सर्व प्रकारचे विधी संपन्न करणं अत्यंत महत्वाचं आहे. खरं तर आजच्या दिवसापर्यंत या माता माऊलीचा प्रवास यमधर्माच्या दूतांबरोबर सुरू होता. आज प्रवास पूर्ण होणार. आज 12 वाजेच्या नंतर त्यांना जी योनी प्राप्त होणार त्या योनीमध्ये त्यांना शांती लाभावी. त्याकरता या परिवाराकडून आज अनेक अशा प्रकारचं दान मात्र घडत आहे. सर्वप्रथम घडत आहे नामदान, ज्ञानदान, दुसरा आहे अन्नदान, तिसरा आहे वस्त्रदान, चौथा आहे अर्थदान. जे काही दान आज या परिवाराकडून घडणार आहे, या मुलांनी हातावरती तांदूळ आणि पाणी घेऊन असा एक संकल्प करायचा आहे. आज आमच्याकडून जेही काही दान घडणार आहे का, या सर्व दानाचं पुण्य आम्ही आमच्या आईच्या नावाने समर्पित करतो. हे पुण्य त्या माऊलीला प्राप्त होणार, ती योनी त्यांना जी प्राप्त होणार आहे त्या योनीमध्ये त्यांना शांती लाभावी, त्याकरता आजचं दान आहे. पण आता आजच्या दिवसापर्यंत जीवात्म्याचा प्रवास यमधर्माच्या दूतांबरोबर सुरू होता. प्रवास सुरू झाला 13 दिवसांच्या नंतर, अर्थात 13व्याचा विधी संपन्न झाला की त्या जीवात्म्याचा प्रवास यमधर्माच्या दूतांबरोबर सुरू होतो. मग यमधर्माच्या दूतांबरोबर 13व्याच्या दिवशी का
कारण 13 दिवसांपर्यंत तो जीवात्मा तुमच्या आमच्यामध्ये वास्तव्याला राहतो. मग आता जीवात्मा 13 दिवसांपर्यंत तुमच्या आमच्यामध्ये वास्तव्याला राहतो मी नाही सांगत, गरुड पुराण प्रेत कल्प सांगतात. मग आता 13 दिवसांपर्यंत तो जीवात्मा तुमच्या आमच्यामध्ये वास्तव्याला राहतो. 13 दिवसांपर्यंत अनेक अशा प्रकारचे विधी संस्कार गेलेल्या जीवात्म्याकरता आपल्याला करावे लागतात. 10 दिवसांपर्यंत त्या जीवात्म्याकरता दशपिंड समर्पित करतात. दशपिंड समर्पित का केले जातात? असणाऱ्या त्या जीवात्म्याचं शरीर आपण मात्र जाळून टाकतो. मग आता प्रवासाकरता त्याला ज्या शरीराची गरज आहे का ते शरीर निर्माण करून देण्याचं कार्य आपणच करत असतो या दशपिंडांच्या माध्यमातून. मग आता दशपिंडांच्या माध्यमातून जीवात्म्याला आपण शरीराची प्राप्ती करून दिली. पण पुढे मात्र ते दशपिंड समर्पित करत असताना त्याच्याही मध्ये काही दोष घडला तर त्या दोषाच्या दुरुस्ती करता आपल्या शास्त्राने पुन्हा 6 दिवस कर्तव्य कर्म करायला सांगितली. मग आता 11वा आणि 12वा संपन्न झाला की पुन्हा 4 दिवसांची कर्तव्य कर्म शास्त्राने आपल्याला आश्रम धर्मानुसार करायला सांगितलेली आहेत. मग आता आश्रम धर्मानुसार कशा पद्धतीने? तर शास्त्र असं सांगतं की गृहस्थ आश्रमी जर व्यक्ती गेली तर त्यांच्याकरता 13वा संपन्न करतात. ब्रह्मचारी जर व्यक्ती गेली तर त्यांच्याकरता 14वा संपन्न केला जातो. वानप्रस्थाश्रमी जर व्यक्ती गेली असेल तर त्यांच्याकरता 15वा आणि एखादा संन्यासी जर महात्मा गेला असेल तर त्यांच्याकरता 16वा संपन्न केला जातो, ज्याला षोडशी नावाचा संस्कार म्हणतात. मग आता गृहस्थाश्रमी जर व्यक्ती गेली असेल तर त्यांच्याकरता 13वा संपन्न केला जातो. कारण 13 दिवसांपर्यंत तो जीवात्मा तुमच्या आमच्यामध्ये वास्तव्याला राहतो. मग आता 13 दिवसांच्या नंतर त्याचा प्रवास यमधर्माच्या दूतांबरोबर सुरू झाला. त्याला प्रवास करायचा एका नदीतून. मग आता ज्या नदीतून त्याला प्रवास करायचा आहे नदीचं नाव आहे वैतरणी नदी. आता तुम्ही मनामध्ये विचार कराल नदीतूनच प्रवास करायचा आहे, सोपं आहे ना? एखादी बोट घ्यायची, पाण्यामध्ये सोडायची, तिच्यामध्ये बसायचं आणि आपला प्रवास सुरू. एवढं सोपं आहे का ते? ज्या वैतरणी नावाच्या नदीतून त्या जीवात्म्याला प्रवास करायचा आहे ती नदी पाण्याने वाहणारी नाही तर ती नदी वाहते रक्त आणि पोहण. मग रक्त आणि पोहणे वाहणाऱ्या वैतरणी नावाच्या नदीतून त्या जीवात्म्याला प्रवास करायचा आहे. तो प्रवास 12 महिने म्हणजे 1 वर्षाचा. त्या 12 महिन्यांमध्ये त्याला 16 प्रकारची गावं लागतात. 12 गावांना त्याचा मुक्काम म्हणून 12 महिने. मग एवढा मोठा त्याचा प्रवास आहे. मग त्या प्रवासामध्ये त्याला कुठल्याही प्रकारचं दुःख कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये. मग जबाबदारी पाठीमागे असणाऱ्या परिवाराची कुटुंबाची मुलांची मुलींची जबाबदारी काय? गेलेल्या जीवात्म्याच्या नावाने दान धर्म करणं अत्यंत महत्वाचं आहे. मग दारामध्ये एखादा अतिथी आला असेल तर तुम्ही अन्नदान करा. गावामध्ये सप्ताह चालू असेल अन्नदान करा. वारकऱ्यांकरता अन्नदान करा. गोरगरिबांकरता अन्नदान करता अन्नदान करा. कारण तेथे एक शीत दिल्या अन्न होय कोटी कुळांचे उद्धरण. कोटी कुळांचा उद्धार करणारा आणि सर्व दानांमध्ये श्रेष्ठ असणारा दान त्याचं नाव आहे अन्नदान. सकळ दाना माझी दान अतिश्रेष्ठ अन्नदान. दिनास देवनी सन्मान द्यावे सदनाती श्रद्धा. सर्व दानांमध्ये श्रेष्ठ असणारा अन्नदान करावं आणि त्या अन्नदानाचं पुण्य संकल्पयुक्त गेलेल्या जीवात्म्याच्या नावाने समर्पित करा. वस्त्रदान करा. पण असं वस्त्रदान करायचं की जे दान केल्याच्या नंतर आपल्याला पुण्य मिळालं पाहिजे. पण आमच्या माता माऊलीला सवय लागली, आपण जर सांगितलं ना बाई वस्त्रदान करणं खूप चांगलं असतं पण ही माऊली असं वस्त्रदान करते जे तिच्या उपयोगात येत नाही ते वस्त्र कुठे म्हटले दुसऱ्याला दान. पण एक लक्षात घ्या, आपण परिधान केलेलं वस्त्र चुकून सुद्धा दुसऱ्याला परिधान करायला द्यायचं नाही. आणि दिलंच तर ते परत आपण परिधान करायचं नाही. कारण त्या वस्त्रामध्ये दोष निर्माण होतो. दोष म्हणून आपल्याकडे पद्धत दहाव्यामध्ये श्राद्धामध्ये कुठल्याच प्रकारचे दुखवाटे स्वीकारायचे नाही. देऊही नका घेऊ सुद्धा नका. कारण दहाव्यामध्ये श्राद्धामध्ये ते दुखवाटे आपण स्वीकारतो. मला सांगा आपण फेकून देतो का? व्यवस्थित गाड्या घालून एखाद्या कोटीमध्ये पेटीमध्ये कपाटामध्ये ठेवून देतो. आणि आपल्याच एखाद्या पाहुण्याचं देवाचं कार्य निभवू द्या दुकानात जातो आणि त्याच्याकरता नवीन वस्त्र आणतो ना. आता आपल्याच घरात एवढं पडले म्हटल्याच्या नंतर कशाला दुकानदाराची भरती? तेच वस्त्र घ्यायचं आणि जो आपला देवकार्य करणारा जो अपतेष्ट आहे का त्याच्या अंगावरती नेऊन आपण ते वस्त्र टाकतो. महाराज तो करतो देवाचं कार्य. हे वस्त्र त्याच्या अंगावरती टाकल्याच्या नंतर त्याला दोष लागतो. दोष आता देवाच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा बंद केलेला आहे. म्हणजे देऊही नका आणि घेऊही नका. फार तुमचं प्रेम आहे गुले परिवारावरती. या माऊलीला जर तुम्ही 1000 रुपयाची साडी आणणार असाल 1000 रुपयाची परिवाराला मदत करा. 500ची आणणार असाल 500ची मदत करा.
काय तुम्ही 100-200 रुपयाची काय शाल टोपी आणणार असाल, मदत करा. पूर्वी लग्नांमध्ये आहेर असायची बघा, तसे मला वाटतं आता 10-20 श्राद्धांमध्ये आहेर केलं तर बरं होईल. नाहीतर याचा त्याला त्याचा त्याला चाललंच. बरं ते कार्यक्रमाला निघणारे ज्यावेळेला निघतात ना, महाराष्ट्राला 1 तास लागतो, 2 तास लागतात टावेल टोपी शोधायला, कुठे पडलेले असेल घ्या चालले घेऊन, याचा त्याला त्याचा त्याला. दोष पुण्य करता पाप घडे. कारण वस्त्रदान करत असताना दान करणारे तितका उदात्त अंतकरणाचा असला पाहिजे, म्हणजे ज्याला दिलं तो संतुष्ट झाला पाहिजे, तर त्या दानाला महत्व आहे. मग कोरं वस्त्रदान करायचं आहे, त्या वस्त्रदानाचं पुण्य संकल्पयुक्त गेलेल्या जीवात्म्याच्या नावाने समर्पित करा, अर्थदान करा. पण असं अर्थदान करायचं की जे दान केल्याच्या नंतर आपल्याला पुण्य मिळालं पाहिजे. म्हणजे जी नोट आपल्या कुठेच उपयोगात येत नाही, मंदिराच्या दानपेटीमध्ये दान करा म्हणजे आपल्याला पुण्य मिळेल. बरोबर ना? बरोबर ना? जी नोट आपल्या कुठेच उपयोगात येत नाही, मंदिराच्या दानपेटीमध्ये दान केल्याच्या नंतर पुण्य मिळेल. अहो, तो जगाचा मालक आहे. देणारे काही काही असे असतात की त्यांच्या नावाचा पत्ता सुद्धा लागत नाही, त्याला सात्विक दान म्हटलं जातं. आणि त्या दानाच्या अनंत पटीने भगवान परमात्मा त्याला देतोच. पण द्यायला शिका म्हणजे यायला आपोआप सुरुवात होईल. खऱ्या अर्थाने महावैष्णव मौली दानोबरे सांगतात, पेवीन दैवत दिदल्या ऋणे प्राप्त, किंवा नाथ बाबा सांगतात, दिदल्या वाचवणी फळ प्राप्ती कैची. द्यायला शिका म्हणजे यायला आपोआप सुरुवात होईल. पूर्वीच्या काळी पिण्याच्या पाण्याची सुविधा नव्हती, त्याच्यामुळे लोक काय करायचे, नदीवर जायचे, नदीवरील वाळू उपसायचे आणि त्या ठिकाणी एखादा झिरा खोदायचे. झिऱ्याला पाणी किती असायचं? किती असायचं? 1 लिटर, फार फार तर 2 लिटर, याच्यापेक्षा जास्त पाणी नसायचं. पण तेवढ्याशा 1-2 लिटर पाण्यावरती मात्र संपूर्ण गावाचं भागायचं. ते पाणी उपसण्याकरता छोटंसं भांडं म्हणा, पितळी म्हणा घेऊन जायचे. ते पाणी उपसायचं, अंड्यामध्ये टाकायचं. तेवढे 1-2 लिटर पाण्यावरती संपूर्ण गावाचं भागायचं. कारण जेवढं पाणी उपसलं की तेवढं पाणी पुन्हा त्याच्यामध्ये तयार व्हायचं. पण झिरा उपसायला शिका, झिरा उपसायला शिका. आता एकाने मनामध्ये विचार केला, म्हटले आता हे पाणी आपण उपसायचं नाही, हे आपण वाढवून देऊ. ते वाढणार नाही, ते तेवढंच राहील. कारण पाण्याचा हा गुणधर्म आहे, पाणी हे समपातळीत राहतं. ते पाणी वाढणार नाही. काही दिवसांनी त्याला शेवाळ येईल, काही दिवसांनी त्याला दुर्गंध सुटेल. मग ते पाणी साधं पिण्याच्या सुद्धा लायकीचं राहणार. काही काहींचं असंच, त्यांच्याकडे धन येतं, धन येतं बरं का, पण आल्याबरोबर लगेच त्यांना जन्म ठेपच, कारण बाहेरच काढत नाही. द्यायला शिका महाराज म्हणतात, द्यायला आपोआप सुरुवात होईल. दान करा. याच्याही पुढे जाऊन शास्त्र असं सांगतं की 13व्याच्या दिवशी जर तुम्ही लाल किंवा पांढऱ्या रंगाची गाय ब्राह्मणाला दान दिली तर त्या गायीच्या माध्यमातून गेलेल्या जीवात्म्याचा प्रवास सुखकर होईल. आता लाल किंवा पांढऱ्या रंगाची गाय ब्राह्मणाला दान द्यायची म्हणजे काय काय स्वस्त आहे का? आता आपणही देणार नाही, ते सुद्धा घेणार. आता उद्या उठून आपण जर ब्राह्मण लोकांना गायी दान द्यायला लागलोच तर त्यांना पूजापाठ सोडून पशुपालन करावं लागेल, दुधाचा धंदा. आता आपणही देणार नाही, ते सुद्धा घेणार. आता ब्राह्मण बुवांना चांदीची गाय दक्षिणा देण्याची पद्धत. आता बाजारामध्ये ज्या गायी मिळतात त्या चांदीच्या नाही. आपल्याला जर ब्राह्मण बुवांना चांदीची गाय दान द्यायची असेल, स्वतः सोनाराच्या दुकानात जा, शुद्ध चौक चांदी घ्या, त्या चांदीची गोमाता बनवा आणि ती गोमाता ब्राह्मणाला दान द्या. त्या गोमातेच्या माध्यमातून त्या गेलेल्या जीवात्म्याचा प्रवास तर सुखकर होईलच. पण एक दिवस आपण सुद्धा हे लोक सोडून परलोकाला जाणार आहोत ना, तर आपल्याही प्रवासाकरता ती गोमाता उपयोगात येते. पण गाय ब्राह्मणाला दान देण्याची पद्धत. परत आमची बरीच कीर्तनकार मंडळी सांगतात, आपण ब्राह्मण बुवांना ज्या गायी दान देतो, ब्राह्मण लोक त्या गायी घेतात, परत सोनाराच्या दुकानात जातात, त्या गायी मोडतात आणि त्याचे पैसे घेतात. आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणे. आपलं कर्तव्य कुठपर्यंत? दान देईपर्यंत. एखादी वस्तू आपण दुसऱ्याला दान दिली, तिच्यावरती आपला काही अधिकार असतो का? समजा आपण आपला बंगला विकला एखाद्याला, म्हणजे विकू नका, कल्पना करा. समजा आपण आपला बंगला विकला एखाद्याला, स्टॅम्प वगैरे करून दिला, मला सांगा आपला त्या बंगल्यावरती काही अधिकार आहे का? मग कुणाचं अस्तित्व? ज्याला आपण बंगला विकला त्याच. आता आपण दान जर दिलेली वस्तू दुसऱ्याला, तिच्यावरती आपला काही अधिकार राहिला का? माता तो ब्राह्मण त्या गायी मोडो नाही तर मोडून खाऊ, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणे का? दान देण्याशी मतलब आहे. जे काही दान करणार आहात त्या दानाचं पुण्य संकल्पयुक्त गेलेल्या जीवात्म्याच्या नावाने समर्पित करा. विठ्ठल विठ्ठल. आपली जशी परिस्थिती आहे, जशी आपली ऐपत आहे,
त्या पद्धतीने तिने दान धर्म करा. बघा, परिस्थिती असेल, ऐकत असेल त्या पद्धतीने दान धर्म केला पाहिजे. नाही तर ज्यांची असते परिस्थिती ब्राह्मणाच्या दक्षिणेपासूनच कटकट घालतात, करतात कशाला. शास्त्र तर असं सांगतं आपले पितर गेल्याच्या नंतर किमान 5 तरी पुण्यतिथ्या. आपण वर्ष श्राद्धापर्यंत पोहोचलो, आपलं नशीब समजा का. आपण 5.5 महिन्याचं संशोधन केलं. आपण 5.5 महिन्याचं संशोधन केलं, पण 5.5 महिन्यामध्ये केलेला श्राद्ध विधी तुम्हाला मला मान्य असेल, पण आपल्या शास्त्राला गरुड पुराणाला तो विधी मान्य नाही. कारण त्या जीवात्म्याचा प्रवास यमधर्माच्या दूतांबरोबर 12 महिने म्हणजे 1 वर्षाचा आहे. त्याचा प्रवासच पूर्ण झाला नाही तर तुमच्या त्या श्राद्धाला काय अर्थ आहे. आता 12 महिने 1 वर्षाचा एवढा मोठा प्रवास, त्याच्या प्रवासामध्ये त्याला तहान लागते, त्याला भूक लागते, पण त्याच्या भोजनाची व्यवस्था काय. प्रत्येक महिन्याला गेलेल्या जीवात्म्याच्या नावाने मासिक श्राद्ध घातलं जातं. कधी घालतात, कधी घालतात मासिक श्राद्ध. तिथीला, ती व्यक्ती ज्या तिथीला गेली त्या तिथीला, मग आता ती पंचमी असेल तर पंचमी, सप्तमी असेल तर सप्तमी, अष्टमी असेल तर अष्टमी, नवमी असेल तर नवमी, दशमी असेल तर दशमी किंवा द्वादशी तिथी असेल तर द्वादशी तिथीला गेलेल्या जीवात्म्याच्या नावाने प्रत्येक महिन्याला मासिक श्राद्धाच्या दिवशी एक पितर म्हणजेच उपास करू जेवू घातला जातो. तो पितर ज्यावेळेला भोजनासाठी बसतो, आपण त्याच्या विस्त म्हणजे आगेरी ठेवतो. आगेरी ठेवल्याच्या नंतर बनवलेले पदार्थ त्याच्यावरती टाकल्याच्या नंतर गावठी तुपाची गावरान तुपाची धार धरली, त्याच्या माध्यमातून काय निर्माण होतो, काय निर्माण होतो, धूर निर्माण होतो. त्या धुराच्या माध्यमातून आपण बनवलेल्या अन्नामध्ये असणार अर्ध अन्न गेलेल्या जीवात्म्याला रस्त्यामध्ये प्राप्त होतं. तुम्ही मनात विचार कराल, आपण पितर जेव घातला इथे, आगिरी दिली इथे, तिथपर्यंत पोहोचलं कसं. महावष्ण माऊली ज्ञानोबाराय सांगतात, आर्यमा नावाची जी देवता आहे, ही आर्यमा नावाची देवता आपले पितर ज्या लोकांमध्ये राहतात तिथपर्यंत ही श्रद्धा प्रभावित करण्याचं कार्य ही आर्यमा नावाची देवता त्या ठिकाणी करत असते. आता प्रत्येक महिन्याला मासिक श्राद्धाच्या दिवशी एक पितर म्हणजेच उपास करू जेवू घातला जातो. आता मला सांगा, तो कधी जेवला पाहिजे, पितर कधी जेवला पाहिजे. तो जेवला पाहिजे सूर्य माध्यान्ह काळात आल्याच्या नंतर. मग आता सूर्य माध्यान्ह काळामध्ये कधी येतो, 12 वाजता पितर जेवला पाहिजे. आता आपल्याला सवय लागली, उद्या आपल्याला उपास करू जेवू घालायचा असला आदल्या दिवशी पण उद्याचं लक्षात येईल, अहो लवकर या, आमच्या पाठीमागे फार महत्वाचं काम एकदा तुमचं झालं आणि आमच्या पुढच्या कामाला तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे 8 वाजता, 9 वाजता, 10 वाजता, 11 वाजता, 11:30 वाजता जरी उपास करू जेवू घालत असाल, उपास करू जेवणार नाही तो पाहुणा जेवून जाईल आणि असणारा जीवात्मा मात्र अतृप्तच राहील. कारण तो जेवला पाहिजे सूर्य माध्यान्ह काळात आल्याच्या नंतर म्हणजे 12 वाजता. आता तुम्ही मनामध्ये विचार करा, 12 वाजता पितर जेवला पाहिजे ताई, पण तो तसा आम्हाला मिळालाही पाहिजे. कोण, कारण आता प्रत्येकाच्या शरीराला काही ना काहीतरी व्याधी, कोणाला बीपी तर कोणाला शुगर. बरं, शुगरवाल्या माणसांचं कसं असतं माहितीये का, सकाळी 7:30 वाजताच गोळी. आता त्याने सकाळी 7:30 वाजता जर गोळी घेतली असेल तर त्याला 8 वाजता पोळी नको का. माझा उपास करू सांगूच नका. पण एखाद्या महिन्याला जर तुम्हाला उपास करू मिळाला नाही तर त्या महिन्याला काय करायचं, बनवलेल्या अन्नाचं पात्र बनवा आणि बनवलेल्या अन्नाचं पात्र सूर्य माध्यान्ह काळात आल्याच्या नंतर गायीला समर्पित करा. कोणती गाय, गावठी गाय. गावरान गाय जिच्या शरीरामध्ये 33 कोटी देवता वास्तव्य करतात, जी आपल्या हिंदू धर्माचं प्रतीक आहे, अशा गावठी गायला म्हणजे गावरान गायीला सूर्य माध्यान्ह काळात आल्याच्या नंतर बनवलेल्या अन्नाचं पात्र तुम्ही समर्पित केलंत ना, तरीही पितृच जेवल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल की तुम्ही केलेला विधी गेलेल्या जीवात्म्यापर्यंत पोहोच होईल. विठ्ठल विठ्ठल. श्राद्धविधी 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर आला पाहिजे. कधी, ज्या तिथीला व्यक्ती गेली 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर बरोबर त्याच तिथीला त्या व्यक्तीचं काय आलं पाहिजे, वर्ष श्राद्ध आलं पाहिजे. काही काही लोक म्हणतात 11.5 महिन्यात श्राद्ध घालतात. 11.5 महिने नसताच काय आलं पाहिजे, श्राद्ध. तर आणि तरच त्या जीवात्म्याला सद्गती आणि तरच आपण सुद्धा त्या पितरांच्या ऋणातून उतराई होऊ. विठ्ठल विठ्ठल. अत्यंत
विधी अत्यंत महत्वाचा असणारा संस्कार. हा विधी झाल्याशिवाय गेलेल्या व्यक्तीला मुक्ती किंवा मोक्षाची प्राप्ती होत नाही. मग जिवंतपणी महाराज म्हणतात माता पित्यांची सेवा का? आपल्या घरामध्ये असणाऱ्या कुटुंबामध्ये असणारा प्रथम दैवत मातृदेव भव पितृदेव भव. घरामध्ये असणारा प्रथम दैवत ज्याला घरातल्या दैवताची किंमत कळाली, मंदिरातला देव त्यालाच प्राप्त आहे महाराज. ज्याला घरातल्या दैवताची किंमत कळाली नाही, मंदिरातल्या देवाची शेवटच्या श्वासापर्यंत वारी करत राहिलात ना, तीळ मात्र सुद्धा पुण्य त्याच्या पदरामध्ये पडणार. माय बापे केवळ काशी. जो आपल्या आई वडिलांनाच तीर्थरूप समजतो, आता तुम्ही म्हणाला मी तीर्थयात्रा करायची नाही का? जरूर करा. जब हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाय, तब तू आपले स्वेत पाय तीर्थयात्रे जाय चुको नको. पण अगोदर त्यांना गरज आहे ना, त्या माता पित्यांची सेवा करा का? हो, जगद्गुरु श्री संत तुकोबराय त्यांनाच तर खऱ्या अर्थाने धन्यता देतात जे हिताच्या ठिकाणी जागे आहेत ना, कारण त्यांच्या माता पित्याने त्यांच्यावरती संस्कार केले. आजची परिस्थिती इतकी भयानक आहे, संस्कारांचा अभाव आहे. म्हणून तर आई वडिलांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतात. संस्कार असले तर त्या आई वडिलांना त्याने वृद्धाश्रमात पाठवलंच नसतं. संपत्ती कमवायला शिकवली पण संस्कारांची शिदोरी द्यायला विसरला. जिथे संस्कार आहे ना तिथे संस्कृती आहे. जिथे संस्कार नाही ना, जिथे संस्कार नाही तिथे संस्कृती नाही, आणि तिथे धर्माचं आचरणही नाही. कारण धर्म जर असेल, धर्म टिकला तर आपल्या अस्तित्वाला किंमत आहे. धर्म शिल्लक राहिला नाही, आपल्या अस्तित्वाला काय किंमत आहे? आज आपल्या लेकरांना संस्कार देण्याची गरज आहे. अत्यंत कमी वयामध्ये असणारी मुलं आज वाहन मार्गाला चालली. तुम्ही बघा, 8वी 9वी 10वीची मुलं व्यसनाधीन आहे. काय परिस्थिती भयानक आहे. संस्काराचा अभाव असल्या कारणामुळे मुलं वाहन मार्गाला चालली. हे संस्कार देणं आपल्या प्रत्येकाचं परम कर्तव्य आहे. देणारे मायबाप असतात. संपत्ती द्यायला विसरलात तरी चालेल, पण संस्कारांची शिदोरी द्यायला कधीच विसरू नका. कारण संस्कारांची शिदोरी दिली तर संपत्ती येणारच आहे, पण संस्कारांची शिदोरी द्यायला विसरला तर कमवलेली संपत्ती सुद्धा नाश पावल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु श्री संत तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, त्याच्या माता पित्यांना धन्यता देतात. कारण अभंगाच्या शेवटच्या चरणाचा जर आपण विचार केला तर तुकोबराय सांगतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. मग तुकोबराय आपल्याला सांगतात की मला त्या पुरुषाची सेवा घडावी. आता त्या पुरुषाची म्हणजे कोणत्या पुरुषाची? पण ती योग्यताच आज आपल्याला बघायची आहे. मग मी अतिशय महत्वाचा अभंग आहे असं म्हटलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. मनुष्य जीवनाचा जर आपण विचार केला तर मनुष्याचं जीवन हे एक आगळं आणि वेगळं असं जीवन आहे. या मनुष्य देहात इतकी महान शक्ती आहे की या देहाने माणसाला देव होता येतं. देव नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होईल म्हणती ते होती तरी का चित्तीन धरावे. अहो, देव व्हायचं मनात आणलं तरी देव होता येतं. हेही तन करके क्या ना होय, काय नाही होऊ शकत नरका नारायण. मग इतकी मानशक्ती या देहात आहे. माझा मनुष्य जन्म मिळाल्याच्या नंतर महाराज म्हणतात, आपण आपल्या जीवनाची वाटचाल अशी केली पाहिजे, प्रत्येक कृती अशी केली पाहिजे की जे करण्यामध्ये आपलं हितच झालं पाहिजे. कारण आपल्या जीवनामध्ये आपण हित जर साधवलं नाही, त्याचा परिणाम असा होईल आपल्याला अंधतमशा नरकाला जावं लागेल. नरक यातना सोसाव्या लागतील, फजिती फजितीच होईल. इथे आपल्याला जे गोड होते महाराज म्हणतात पुढे त्याचा परिणाम फार भयानक आहे. विषयांचे सुख इथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. इथे आपल्याला जे गोड वाटते पण पुढे त्याचा परिणाम फार भयानक आहे. मग ते जे यमाचे जवळचे जे दूत असतात त्यांच्याजवळ काय दयामाय आहे का? बारीकी जोडीते जोडीते निष्ठुर जोडीते निष्ठुर, बारीकी जोडीते जोडीते निष्ठुर जोडीते जोडीते, बारीकी जोडीते जोडीते निष्ठुर. देहाचा क्षणाचा सुद्धा भरवसा नाही. आणि आपल्या या आयुष्याची किंमत करता येत नाही. महाराज म्हणतात, आयुष्यात क्षण एक कोपी न लभ्यता सुवर्ण कोटी बी, किंवा मेरू तुल्य पृथ्वी दिल्या सुवर्ण न मे क्षण नरदेह
देखील एका एका क्षणाची किंमत आहे ना, मग तो एक एक क्षण वाया न घालवता तो प्रत्येक क्षण आपण कारणी लावला पाहिजे आणि ज्याच्यामध्ये आपलं हित आहे ना तेच आपल्या जीवनामध्ये घडलं पाहिजे. कारण महाराज म्हणतात मोलाची हे घडी जाते वायावीन, न मिळे मोलधन देता कोडी. मग काय करा, जागा होई करी हिताचा उपाय, तुका म्हणे हाय करसी मग जागे व्हा आणि आपल्या हिताचा विचार करा. तर का होतो खूप बरं आहे, तुम्ही आम्हाला सांगितलं की जो आपल्या हिताच्या बाबतीमध्ये जागा नाही त्याची हानी कशी होती, निर्वसना कशी होती, पदोपदी घात कसा होतो ना तशा प्रकारचं दुःख त्याच्या जीवनामध्ये त्याला भोगावं कसं लागतं. महाराज ते तुम्ही आम्हाला सांगितलं, ते आम्हाला पटलं. पण का होतो खूप बरं आहे, पण तुमच्या म्हणण्याप्रमाणे जो कोणी असं आपल्या हिताच्या बाबतीत हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचं महत्व तरी काय, त्याची महत्व जगद्गुरु तुकोबा आजच्या भागातून पराकोटीने गातात. महाराज म्हणतात जो आपल्या हिताच्या ठिकाणी हिताच्या बाबतीमध्ये जागा आहे तो तर धन्य आहेच, पण त्याला जन्म देणारे त्याचे माता पिता देखील धन्य. तुकोबा अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. आपुलिया हिता जो सेवा देता धन्य माता पिता तयाचिया. जगद्गुरु श्री संत तुकोबरे संत जो आपल्या हिताच्या ठिकाणी हिताच्या बाबतीत जागा आहे तो तर धन्य आहेच, पण त्याला जन्म देणारे त्याचे माता पिता देखील धन्य आहे. अशी पराकोटणी जगद्गुरु श्री संत तुकोबरे त्यांची धन्यता गातात. तुकोबरेने ज्या माता पित्यांची धन्यता गाली त्याच पद्धतीचे माता पिता या मुले परिवाराला प्राप्त झाले. या माता माऊलीने जीवन जगत असताना प्रत्येकाला आपलंसं करावं, प्रत्येकाशी प्रेमाने बोलावं, प्रेमाने वागावं. ज्याची रक्ताचं नातं
नाही महाराज त्याला तिने आपलंसं करून घ्यावं. जीवन जगत असताना प्रत्येकावरती परोपकाराची भावना ठेवून जीवन जगणारी ही माऊली या परिवारातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं. पण माता पिता आपल्या जीवनामध्ये काय असतात, त्यांच्या अस्तित्वाची किंमत आपल्याकरता काय असते महाराज जिवंतपणे कळत नाही. पण गेल्याच्या नंतर विचारा, डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. कारण आई गेल्यावर आपल्याला आपल्या मनात आपल्यासाठी तिळतिळ झिजणारा मायेचं छत्र म्हणजे आपली आई आहे. जगाच्या पाठीवरती सगळं मिळेल महाराज, पण गेलेले मायबाप पुन्हा परत कधीच मिळू शकत नाही. सगळं मिळवता येईल पण मायबाप मात्र कधीच नाही. ढगाळ गेलेलं सूर्य तुम्हाला परत बघायला मिळेल, पण गेलेले आई वडील तुम्ही किती प्रयत्न केलात ना तर ते मिळू शकत नाही. म्हणणारे तुम्हाला खूप भेटतील, मी तुझ्या आईसारखी आहे, मी तुझ्या वडिलांसारखा आहे, पण आई ती आईच असते आणि वडील ते वडीलच असतात. त्यांची जागा मात्र कोणीच घेऊ शकत नाही. मग जोपर्यंत मायबाप असतात ना महाराज, वेळात वेळ काढा, काय हवं नको ते त्यांना विचारा. आपल्या डोक्यावरून आपल्या पाठीवरून जगाला हात फिरवतात. अहो जगाच्या पाठीवरती कुठेच म्हणणार नाही. इतक्या सुखाची अनुभूती आपल्याला तिथे आल्याशिवाय राहणार नाही. आज या परिवाराच्या कुटुंबाची या मुलांची अवस्था काय झाली सांगू. आई गेल्यावरचं जीवन कसं असतं, प्रत्येक क्षणी तिची आठवण झाल्याशिवाय राहत नाही अशी तिचं नाव आई आहे. जगाच्या पाठीवरती असा मुलगा अजून जन्माला आलेला नाही जो मायबापाच्या ऋणातून उतराई होईल. मग आपल्या जीवनामध्ये त्यांचं काय महत्व आहे, काय अस्तित्वाची किंमत आहे. आज या परिवाराची अवस्था अशी आहे, आज मंदिर आहे महाराज पण त्या मंदिरामध्ये मूर्ती नाही. आज मंदिर आहे पण त्या मंदिरामध्ये देव राहिला नाही. या कुटुंबातलं एक पर्व संपल्याच्या नंतर या माऊलीने तिच्या मुलांकरता त्या मुलांची आई व्हावी आणि त्याच आईने त्या मुलांकरता त्या मुलांचा बापही व्हावं. दोन्ही जबाबदाऱ्या पार पडणारी आई, सुंदर सुसंस्कारी परिवार तिने घडवला. जन्माला येणारा प्रत्येक जण एक दिवस जाणारच आहे. राहण्याकरता काही कोणी आलेलं नाही असा कोणी नाही जो अमरपट्टा लावून जन्म झाला म्हटल्याच्या नंतर त्याचा मृत्यू दिवस निश्चित आहे आणि मृत्यू झाला म्हटल्याच्या नंतर पुन्हा जन्म निश्चित आहे. पण संस्कारांची शिकवणी देणारे फक्त आई वडीलच असतात. कारण जगाच्या पाठीवरती असणारी सगळी नाती स्वार्थी आहेत, स्वार्थी. आज आपण त्यांच्याकरता काय करतो आहोत म्हणून आपल्यावरती प्रेम करतात. अनुभव घ्यायचा असेल महिनाभर घरामध्ये बसून बघा, आपल्याला कोणी विचारणार सुद्धा नाही. तर काही देऊही नका, काही घेऊही नका. निरपेक्ष बुद्धीने जे आपल्यावरती प्रेम करतात ते आपले आई वडील आहेत. आज सगळं मिळवता येईल परंतु आई मात्र मिळणार नाही. उगाच म्हटलं जात नाही, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. सबसे बड़ी माँ, सबसे बड़ी माँ, सबसे बड़ी माँ, सबसे या दोन शब्दांमध्ये केवळ सामर्थ्य दडलेलं आहे. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. ही आत्म्याला ईश्वराची प्राप्ती करून देणारं स्वरूप ही आईच आहे. जगाच्या पाठीवरती महाराज देवही इतके उपकार करणार नाही आपल्यावर, इतके उपकार आईचे आहे. कधी तक्रार करत नाही ती माऊली. 9 महिने 9 दिवस तिने आपल्या उदरामध्ये वागवलं. ते लेकराची सर्वतोपरी काळजी घ्यावी. जन्माला घालत असताना आपल्या शरीरामध्ये असणारे कितीतरी हाड फ्रॅक्चर व्हावी इतक्या वेदना तिने सहन कराव्या. बाळाला जन्माला घालून त्याचं मलमूत्र काढून त्याला लहानाचं
मोठं करावं, सर्वस्व समर्पित केलं असतं आईने. कारण तिचं विश्व हे फक्त तिच्या लेकरांच्या भोवतीच फिरत असतं. ज्या दिवशी बाळाला जन्माला घालते त्या दिवशी तिचं आयुष्य संपून जातं. तिचं जीवन हे फक्त तिच्या लेकरांकरता असतं. आज आईच्या अस्तित्वाची किंमत काय आहे, लेकरांची अवस्था काय आहे. सोडून या गेली आई, सोडून या गेली आई आम्हाले कराना. आई 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 म्हणो मी कुणाला. आई 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 म्हणो मी कुणाला. सर्वात श्रेष्ठत्व जीवनामध्ये आई वडिलांना आहे. पण जगद्गुरु श्री संत तुकोबरे सांगतात, त्या माता पित्यांची सेवा करणारे, त्या माता पित्यांची श्रेष्ठता समजून त्यांच्या जीवनामध्ये त्यांना वेळ देणारे, असे आपल्या हिताच्या बाबतीमध्ये जागे महाराज म्हणतात ते तर धन्य आहेच. पण धन्य माता पिता तयाची, त्यांच्या माता पित्यांना धन्यता देतात आणि जीवन जगत असताना महाराज म्हणतात जाग असणं फार महत्वाचं आहे. जीवनामध्ये जाग असणं हे फार महत्वाचं आहे.
आता जाग असणं हे फार महत्वाचं आहे, पण याच्यापेक्षा पुढचं सांगेन. जाग असणं जरी महत्वाचं असलं पण जाग नेमकं कुठे असावं हे त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे. नाहीतर काही काही माणसं की त्याचा देवाला कितीतरी आनंद पटलेला आहे. शबरी किती सत्वी कन्या जन्माला आली. मदनसा, मुक्ताबाई, जनाबाई, मीराबाई, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाऊ, आईसाहेब, सिंधुताई सपकाळ कुळामध्ये जन्माला आल्या. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी दीनदुःखितांच्या सेवेमध्ये, गोरगरिबांच्या सेवेमध्ये, अंतःकरणामध्ये जिव्हाळा तळमळ ठेवून कितीतरी त्यांची सेवा केली आहे. मग का बरं देवाला त्यांचा आनंद वाटणार नाही? त्याच पद्धतीने काही सात्विक असे पुत्र जन्माला आले की त्यांचाही देवाला कितीतरी आनंद वाटलेला आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरी कवाटे देवा. विठोबा कुमार, विठोबा कुमारी. टाळी वाजवा, टाळी भजन करा. साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली, पावन झालेली भूमी श्री क्षेत्र नायगाव या पवित्र स्थानावरती कैलासवासी गंगा भगीरथी सत्यभामाबाई भास्करराव घुले या माता माऊलींचं प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध तर्पणाचा विधी. या प्रथम पुण्यस्मरणाच्या श्राद्ध विधीच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने तर्पणाचा विधी शास्त्राच्या नियमाला अनुसरून विधिवतरित्या यथोचितरित्या घुले परिवाराने या ठिकाणी संपन्न केलेला आहे. परंतु या माता माऊलीच्या जाण्याने या परिवाराला जे दुःख झाले ते दुःख पचवण्याची शक्ती भगवान परमात्म्याने परिवाराला प्रदान करावी आणि या माऊलीला पुढची गती उत्तम शरीराने प्राप्त करून द्यावी अशी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्ती दादांच्या चरणावरती प्रार्थना करेन. कारण या माता माऊलीच्या पाठीमागे असणारा संपूर्ण शोकाकुल परिवार या ठिकाणी त्यांचे सुपुत्र श्री मधुकर भास्करराव घुले, त्याच पद्धतीने त्यांचे दुसरे सुपुत्र श्री सदाशिव भास्करराव घुले, त्याच पद्धतीने त्यांच्या सुनबाई सौभाग्यवती मंगला मधुकर घुले, सौ शकुंतला सदाशिव घुले, श्रीमती सरिता दिलीप घुले, त्याच पद्धतीने या ठिकाणी त्यांचे नातू चिरंजीव ऋषिकेश दिलीप घुले, त्याच पद्धतीने त्यांच्या सुनबाई सौ ठकुबाई जालिंदर घुले, त्याच पद्धतीने या ठिकाणी त्यांच्या पुतणी असतील, नातू असतील, नाती असतील, पंतू असतील, संपूर्ण या ठिकाणी असणारा घुले परिवार सर्व अपतेष्ट या पुण्यस्मरण श्राद्ध विधीच्या निमित्ताने या माऊलीला आदरांजली श्रद्धांजली समर्पित करण्याकरता घुले कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता या ठिकाणी उपस्थित झाला. परिवाराच्या वतीने आपल्या सगळ्यांचे आभार. अरुंदेश या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी परमार्थ प्रेमी हरिभक्त पर्याय महेंद्र भाऊ साठे
मनापासून त्यांच्या आणि संपूर्ण बली परिवाराचे या ठिकाणी आभार अरुंदेश या ठिकाणी व्यक्त करेल। कार्यक्रमाच्या निमित्ताने उत्कृष्ट अशा प्रकारे ज्यांनी गायनाची साथ केली ते गायनाचार्य महाराज आदरणीय हरिभक्तपरायण स्वर अलंकार बाळू महाराज गतीर, त्याच पद्धतीने आदरणीय हरिभक्तगणांचे गोरख महाराज गतीर, त्याच पद्धतीने हरिभक्तपरायण भास्कर महाराज कान्नव, आदरणीय हरिभक्तपरायण आदरणीय आमचे मारुती भाऊ, त्यांच्या चरणावर त्या ठिकाणी वंदन करेल। कारण भाऊंना बघितलं का मला आमच्या शिबिराची आठवण होती, कारण त्या शिबिरामध्ये सगळ्यात मोठा सहभाग, सगळ्यात जास्त कष्ट घेतले आमच्या मारुती भाऊंनी। अर्थात आमच्या दादांवरती फार श्रद्धा, या शिष्य परिवाराची श्रद्धा निष्ठा असल्या कारणामुळे गुरुवर्यांच्या पुण्यस्मरण सोहळ्याचा सप्ताह सर्व शिष्य परिवाराने केला। हे परम भाग्य ही सगळी आमची संपत्ती आहे जी आमच्या दादांनी जीवनामध्ये कमवली, म्हणून दादांच्या या ठिकाणी खूप खूप आभार। त्याच पद्धतीने आमच्या सर्व वडीजराचे सर्व टाळकरी गुणजन त्यांचे आभार अरुंदेश या ठिकाणी व्यक्त करेल। त्याच पद्धतीने आदरणीय परमश्री हरिभक्तप्राणचे नामदेवजी महाराज बोडके त्यांचे आभार, त्याच पद्धतीने आदरणीय हरिभक्तप्राणचे राहुल महाराज त्यांचे आभार। खरं तर एका कीर्तनकाराच्या कीर्तनाला दुसरा कीर्तनकार उपस्थित राहत नाही, माझा आज परम भाग्य, एक नाही दोन दोन कीर्तनकार या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्याच गावचे भूमिपुत्र असणारे परमादरणीय हरिभक्तपरायण आमचे बाजीरावजी महाराज जेजुरकर, त्याच पद्धतीने आता झाले दादा, आता काय करायचं ते कर। त्याच पद्धतीने आदरणीय परमश्री प्रभातप्रेमी हरिभक्तपरायण मनोजी महाराज जेजुरकर त्यांच्या या ठिकाणी आभार। कारण आता असा प्रॉब्लेम आहे, तुला काय सांगावं, मलाच प्रश्न पडला, खुणवायचा तरी किती वेळा, म्हटलं आहे त्यातच आता समाधान मानून घ्या। खऱ्या अर्थाने समयाची सादर भावीन देव ठेवील, म्हणून मात्र सगळ्यांच्या ठिकाणी आभार अरुंदेश या ठिकाणी व्यक्त करेल। उत्कृष्ट अशा प्रकारची ज्यांची बासरीची साथ या ठिकाणी प्राप्त झाली, आपल्याला खऱ्या अर्थाने ज्यांनी मंत्रमुग्ध करून टाकलं असे आदरणीय हरिभक्तप्राणचे राहुलदादा सानप त्यांच्या ठिकाणी आभार अरुंदेश या ठिकाणी व्यक्त करेल। विनेकरी बाबा, बाबांचे सुद्धा या ठिकाणी खूप खूप आभार अरुंदेश या ठिकाणी व्यक्त करेल। त्याच पद्धतीने उत्कृष्ट अशा प्रकारची ज्यांची मृदंगाची साथ लावली, महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य परमादरणीय परमश्री परमार्थप्रेमी ज्यांच्या नियोजनाने आयोजनाने ज्यांच्या माध्यमातून आमच्या श्री क्षेत्र प्रयाग तीर्थ गोरवडवरती आध्यात्मिक वारकरी बालकला संस्कार शिबिराचं आयोजन आम्ही 8 मे 2025 ते 28 मे 2025 या कालावधीमध्ये आम्ही केलेलं आहे। तरीही पुनश्च एकदा महाराजांच्या वतीने मी आपणा सर्वांना विनंती करेल की खऱ्या अर्थाने आमच्या त्या शिबिरामध्ये आपल्याही लेकरांना, आपल्याही पाल्यांना हे वारकरी संप्रदायाची शिकवण द्या, आपला धर्म, आपली संस्कृती, आपले संस्कार शिकवण्याकरता नक्कीच आपणही राहिलेल्या 13 दिवसांचा लाभ घेऊन आपल्याही मुलाचा मुलीचा प्रवेश आपण त्या शिबिरामध्ये नक्कीच घ्याल अशी आपणा सगळ्यांना विनंती। श्री क्षेत्र प्रयाग तीर्थ गोरवड, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक, आदरणीय परमश्री परमार्थप्रेमी तालमहर्षी हरिभक्तपरायण किरणजी महाराज गोसावी त्यांच्या ठिकाणी आभार अरुंदेश या ठिकाणी व्यक्त करेल। एका मृदंगाचार्याकडे आपल्या मृदुंगाबद्दल किती निष्ठा असावी, किती श्रद्धा असावी, देव म्हणून त्याची पूजा करतात महाराज, ज्याच्या मुखातून अर्थात विठ्ठल विठ्ठल ध्वनी ज्यांनी बाहेर काढावा असा ज्ञान ज्यांनी प्राप्त करून घेतलं ही गोष्ट साधी नाही। वाजवत असताना महाराज बोट रक्त भंबाळ होतात, तरी सुद्धा देहभान विसरून ज्यांनी ही साधना करावी आणि ज्यांना शिकवलं, ज्यांच्या माध्यमातून आपल्या सद्गुरूंवरती असणारी निष्ठा जपण्याकरता महाराजांनी सांगितलं, म्हटले वहिनी आपण आपल्या बाबांचं नाव मोठं करून बाबांच्या नावाने आपण शिबिर करू। आतापर्यंत बाबा करत होते, पण इथून पुढे बाबांचं नाव लौकिक होण्याकरता आपण करू, ही निष्ठा जपावी महाराज। एका गुरुच्या आणि शिष्याचं नातं काय असावं, विद्याग्रहण केल्याच्या नंतर गुरु कुठे ना आपण कुठे असं कधीच नसतं। सद्गुरू आपल्या जीवनामध्ये काय असतात ते आपल्या अंतःकरणामध्ये असतात आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा जपावी कशी हे शिकावे सर्व शिष्य परिवाराकडून। म्हणून महाराजांच्या ठिकाणी खूप खूप आभार। शिष्टीमोले दादा आदरणीय आमचे शिवकुमार सावंत शिष्टीम, आमचे मिथुन दादा जायगावकर, मनापासून त्यांच्या ठिकाणी आभार अरुंदेश या ठिकाणी व्यक्त करेल। अनेक अशा प्रकारचे मान्यवर मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या ठिकाणी आभार। श्रद्धांजलीवर बोलणाऱ्या व्यक्तींनी या ठिकाणी यायचं आहे। श्रद्धांजली समर्पित झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने या ठिकाणी कार्यक्रमाचा समारोप होईल। सांगितलं जाईल तुम्हाला जागा सोडा, त्याच्यानंतर तुम्ही तुमची जागा सोडायची। या गुले परिवाराने जो प्रसाद या ठिकाणी आपल्याकरता केलेला आहे त्या प्रसादाचा सुद्धा आपण येथे उपभोग या ठिकाणी घ्यायचा आहे। ही गुले परिवाराच्या वतीने आम्हा सगळ्यांना विनंती। YouTube चॅनलवाले दादा कार्यक्रमाचं प्रक्षेपण या ठिकाणी त्यांनी केलं, मनापासून त्यांच्या ठिकाणी आभार अरुंदेश या ठिकाणी व्यक्त करेल। झालेल्या सेवेतून जर काही वाईट पकडे शब्द बोलले गेले असतील, माझ्या वाणीचे दोषांच माझे मला परत करणार, तरी बालक बुबडा बोले वाकुडा विचुका चाले ते करून मागली विजले जरी, चुकीच असेल मौलीच्या अंतकरणाने पदरात घ्या, योग्य असेल माझ्या श्री गुरूंचा नानावर यांचा उपभोग आहे।
आशीर्वादाचा स्वीकार करा. असणारे दोन्ही बालदार चौदार त्यांच्या ठिकाणी आभार. झालेली सेवा माझ्या श्री गुरूंच्या, ज्ञानोबऱ्यांच्या, तुकोबऱ्यांच्या, विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्ती दादांच्या, पूजनीय वंदनीय दादा अर्थात वैकुंठवासी गुरुवर्य हरिभक्त परा निवृत्ती बाबा गोरवडकर दादांच्या चरणावरती सेवा समर्पित करेल. आध्यात्मिक वारकरी बालकला संस्कार शिबिराचा आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने उपभोग घ्यायचा आहे. शिबिरामध्ये कुणाला अन्नदानाची सेवा द्यायची असेल तरी आपण विठ्ठल जय जय विठ्ठल. आज या ठिकाणी या भोले परिवारानं या ठिकाणी आईच्या ऋणातून उतरही होण्यासाठी पिंडदान, ज्ञानदान आणि ज्ञानदानाची सेवा या ठिकाणी आपुलिया येता जो असे जागता धन्य माता पिता तयाची ताई या अभंगाला अनुरूप असं हे परिवार आहे भोले परिवार. खरोखर संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये त्यांची पारंपरिक आईपासून आणि मुलंही ते संप्रदायामध्ये अतिशय सुंदर या ठिकाणी संप्रदायाची सेवा त्यांच्याकडनं होतीये. म्हणून सुंदर या ठिकाणी कीर्तनाची सेवा आदरणीय वंदनीय हरिभक्त परायण सौ गीताताई गोरवडकर यांनी सुंदर या ठिकाणी आपल्या मधुरवाणीतून गोड असं चिंतन या ठिकाणी या निमित्ताने मांडलं. त्याबद्दल मी ताईंचं भोले परिवाराच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सर्व महाराज मंडळी ताईंनी सर्वांचा नामोल्लेख केलेलाच आहे, त्यामुळे मी आता नामोल्लेख करत नाही. सर्वच महाराज मंडळी, त्यामध्ये नायगाव भजनी मंडळ असेल, वडजिरा माऊली बाल भजनी मंडळ, बालदार चौदार विलेकरी, मृदंगाचार्य, बासरी वादक, साऊंडवाले दादा, सर्वांचं मी भोले परिवाराच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करेल. या भोले परिवाराने ज्ञानदानाची सेवा झालेलीच आहे, परंतु या निमित्तानं अन्नदान या ठिकाणी अन्नदानाची व्यवस्था या परिवाराने केलेली आहे. मी त्यांच्या वतीनं सर्वांना या ठिकाणी आलेले सर्व पाहुणे असतील, मित्र परिवार, माता भगिनी सर्वांना विनंती करेल आपण